नमस्कार, मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मॉम्स लर्निंग लॅबमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आजचा आपला व्हिडिओ आहे यूज ऑफ शॅल अँड विल। शॅल आणि विलचा यूज इंग्लिश लँग्वेजमध्ये सेंटेन्स फॉर्मेशनसाठी कसा करायचा हे आज आपण पाहणार आहोत। आपण ऑलरेडी एम इज आर पाहिलेला आहे, वॉज व पाहिलेला आहे आणि नेक्स्ट आहे शॅल अँड विल। तर शॅल अँड विल काय आहे तर फ्युचर टेन्स मध्ये हे ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून यूज केले जातात। इट्स अ सिंपल की जेव्हा आपल्याला वर्तमान काळाबद्दल बोलायचं होतं तेव्हा आपण एम इज आर यूज केलं, जेव्हा आपल्याला भूतकाळाबद्दल बोलायचं होतं तेव्हा आपण वॉज आणि व यूज केलं, आणि आता आपण बोलत आहोत भविष्य काळाबद्दल म्हणून आपण शॅल आणि विल यूज केलं। याचा एक कंपॅरिझनवर व्हिडिओ मी लवकरच चॅनलवर टाकणार आहे, तर तो देखील तुम्ही पाहायला विसरू नका। तर फ्युचर टेन्स म्हणजे काय असतं, भविष्य काळातील घटना। आता या भविष्य काळातल्या घटना ज्या असतात त्या जेव्हा आपल्याला सेंटेन्समध्ये फॉर्म करताना म्हणायच्या असतात किंवा सेंटेन्स फॉर्म करायचं असतं तेव्हा आपल्याला शॅल आणि विलचा यूज करावा लागतो। तर याच्यामध्ये शॅल हे खूप रेअर केसमध्ये यूज होतो, मोस्टली आपण विल यूज करतो। पण शॅल हे कसं यूज करायचं त्याच रेअर केसमध्ये एक्सेप्शनसाठी ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि हे दोन हेल्पिंग वर्ब्स आहेत, जसे आपण एम इज आर हे हेल्पिंग वर्ब्स आहेत वर्तमान काळासाठी, वॉज व हेल्पिंग वर्ब्स आहेत भूतकाळासाठी, तसंच शॅल विल हे हेल्पिंग वर्ब्स आहेत फ्युचर टेन्ससाठी म्हणजे भविष्य काळासाठी। तर आता मी तुम्हाला हे जास्त डिटेलमध्ये सांगते। तर सिमिलरली हा एक चार्ट घेतलेला बनवलेला आहे मी शॅल आणि विल मध्ये। इट्स व्हेरी सिंपल। पहिलं तर तुम्ही लक्षात घ्या की विल हे सगळीकडे आपण यूज करू शकतो, आय आणि वी बरोबर देखील यूज करू शकतो, पण मी तर एक्सेप्ट लिहिलंय कारण याची एक कंडिशन आहे, मीन्स ऑल नाउन्स इन प्रोनाउन्स एक्सेप्ट आय अँड वी असं मी इथे लिहिलेलं आहे। पण ऍक्च्युली दिस इज नॉट राईट किंवा हे तेवढं करेक्ट नाही, पण हे मला तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी लिहावं लागलं। तर ह्याचं एक एक्सेप्शन आहे, मी ते तुम्हाला पुढे सांगते। आय आणि वी बरोबर देखील आपण विल कोणत्या कंडिशनमध्ये यूज करू शकतो ते मी तुम्हाला पुढे सांगते। फॉर एक्झाम्पल विल कधी आपण यूज करतो, जेव्हा आपल्याला फ्युचर प्लॅन्स करायचे असतात, जेव्हा आपण कोणता तरी प्लॅन करून दाखवणार आहोत तेव्हा आपण काय म्हणतो विल। किंवा प्रॉमिस करायचं असतं कोणाला, आय विल कॉल यू, म्हणजे आपण कोणाला तरी प्रॉमिस करतो की हा मी तुला फोन करेन। इथे आपण आय यूज केलं कारण मी कन्फर्म तुला फोन करेल म्हणून आपण काय यूज केलं आय नंतर विल यूज केलं, आय एम सॉरी। तर सगळ्या नाउन्स आणि प्रोनाउन्स नंतर आपण विल यूज करू शकतो, आय आणि वी नंतर देखील करू शकतो, पण शॅल हे आय आणि वी नंतर कधी यूज करायचं याच्यासाठी मी तुम्हाला एक एक्सेप्शनल एक्झाम्पल दाखवते। तर प्लॅन्स आणि प्रॉमिसेस जेव्हा आपल्याला फ्युचरमध्ये करायचे असतात, कारण प्लॅन्स हे फ्युचरमध्येच आपण करतो, प्रॉमिस कोणाला करायचं असतं तर फ्युचरमध्येच करतो, म्हणजे भविष्य काळात करतो तेव्हा आपण विल यूज करतो। सिमिलरली फॉर शॅल कधी यूज करतो तर आय आणि वी बरोबर फक्त शॅल यूज होतं, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की हे जास्त यूज होत नाही। पण हे कधी यूज होतं, एकतर आपण ऑफर करतो कोणाला कोणती मदत ऑफर करायची असेल तर, कोणाला ॲडवाइस करायचं असेल तर, किंवा कोणाला क्वेश्चन करायचं असेल तर, राईट। कोणाला ऑफर करायचंय, ॲडवाइस करायचंय किंवा कोणाला कोणता प्रश्न विचारायचा आहे, कोणाला कोणते सजेशन द्यायचंय, तर अशा वेळेस आपण शॅल यूज करतो आय आणि वी नंतर फक्त, बाकी कोणत्याही नाउन्स आणि प्रोनाउन्स नंतर शॅल यूज होत नाही। करेक्ट, आलं लक्षात? तर आता मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवते। सर्वात आधी आय आणि वी हे विल बरोबर केव्हा यूज करायचं ते मी तुम्हाला सांगते। हे पहा, आता हे एक्झाम्पल काय आहे की हे लक्षात ठेवा, वर्ड सर्टनली म्हणजे हे होणारच आहे, म्हणजे हे जर मी तुला प्रॉमिस करते तर इट्स कन्फर्म, याच्यामध्ये कोणताही नेगेटिव्ह प्रोबेबिलिटी नाही किंवा नेगेटिव्ह पॉसिबिलिटी नाही। फॉर एक्झाम्पल विल, वी विल विजिट युअर प्लेस इन वेकेशन, हा एक फ्युचर प्लॅन केलेला आहे म्हणून आपण विल यूज केला। आपण कधी विल यूज करतो, प्लॅन आणि प्रॉमिसेससाठी। तर आता वी विल विजिट युअर प्लेस इन वेकेशन, राईट, म्हणजे वेकेशन मध्ये विल विजिट, आम्ही तुझ्या जागेला भेट देऊ किंवा भेटायला येऊ, तर हे सर्टन आहे, हा मी प्लॅन बनवला आणि दिस इज अ कॉन्फिडेंट प्लॅन की हे होणारच आहे म्हणून आपण वी विल केलं। जर आपण इथे लिहिलं असतं वी शॅल विजिट युअर प्लेस इन वेकेशन्स, तर काय झालं असतं, आय विल विजिट युअर प्लेस ऑर नॉट, मे ऑर मे नॉट, ह्याचं कन्फर्मेशन फुल नव्हतं, 100% कन्फर्मेशन नव्हतं। म्हणून विल जेव्हा तुम्ही सर्टन प्लॅन करता किंवा दे आर कन्फर्म प्लॅन्स, दॅट टाइम वी विल यूज वी आफ्टर विल अँड
will after we and will after I will always help you. This is my promise to you. की जेव्हा तुला मदतीची गरज असेल मी मदत करेल. I will always help you. This is my promise. It's confirmed promise. It's confirmed promise and 100% I'll help you. It's a certain, right? It's not may or may not. It's confirmed. That's why we'll write I will always help you. तर जेव्हा तुम्हाला काहीतरी कन्फर्म बोलायचं असतं त्यावेळेस आपण I आणि we नंतर देखील will यूज करू शकतो, राईट? आता मी तुम्हाला willचे प्रॉपर एक्झाम्पल्स दाखवते. हे पहा, इट विल बी फन टुमॉरो. उद्या मजा येईल. उद्याबद्दल आपण बोलतोय, प्रेडिक्शन करतोय इथे, म्हणून आपण विल लिहिलं. टीम विल विन द टॉस. इथे देखील आपण काय करतोय, प्रेडिक्शन करतोय की उद्या टीम विल विन द टॉस. दे विल मीट देम सून. ते त्यांना लवकरच भेटतील. इथे आपण फ्युचर बद्दल बोलतोय. इट नंतर, दे नंतर, शी नंतर, ही नंतर आपण काय यूज करतो, विल. शी विल कॉल यू. ती तुला कॉल करेल, राईट? अशा वेळेस आपण काय यूज करतो, विल. आता हे जेव्हा मी तुम्हाला सगळे एक्झाम्पल्स दाखवते ना, हे तुम्ही त्या चार्ट बरोबर टॅली करून बघायचे, म्हणजे तुमच्या खूप लवकर लक्षात येईल. आता नेक्स्ट इज शॅल कधी यूज करायचं. शॅल जास्त गोष्टींमध्ये यूज होत नाही. इथे शॅल कसं यूज झालंय मी तुम्हाला सांगते. एक तर शॅल वी गो क्वेश्चन साठी शॅल यूज करतो. मी सांगितलं आणि वी असेल तर शॅल यूज करतो. शॅल वी गो क्वेश्चन मार्क. इथे क्वेश्चन विचारायला फक्त शॅल यूज झालं. शॅल आय हेल्प यू. मी तुमची मदत करू शकतो का, ही एक ऑफर केली आहे हेल्प, म्हणून शॅल आय हेल्प यू. शॅल आय विअर अ सूट ऑर साडी. मी सूट घालू की साडी घालू, ही आपण कोणाला तरी ॲडवाइस विचारतोय, मदत विचारतोय की तुम्ही मला हेल्प करा की मी काय डिसाईड करू. डिसिजन मेकिंगसाठी आपण कोणाची तरी ॲडवाइस घेतोय. दॅट टाइम वी राईट शॅल आय वेअर अ सूट ऑर साडी. दिस इज द डिफरन्स बिटवीन शॅल अँड विल. आय होप तुम्हाला हे सगळे कन्सेप्ट छान लक्षात आले असतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.